नमस्कार. कॅल्क्युलस या सब्जेक्ट मधलाच एक नेक्स्ट टॉपिक आहे डिफरन्शियल इक्वेशन. आता डिफरन्शियल इक्वेशनचं मीनिंग बघायचं आलं तर एकदम सिंपल आहे. इक्वेशन म्हणजे आपल्याला काय ते माहितीच आहे आणि त्या इक्वेशनमध्ये जर डेरिव्हेटिव्ह अपीयर झालं तर त्याला डिफरन्शियल इक्वेशन म्हणतात. म्हणजे काय तर इक्वेशन विच कंटेन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ सम फंक्शन इज कॉल्ड डिफरन्शियल इक्वेशन. आतापर्यंत बरीच इक्वेशन अल्जेब्राइक इक्वेशन आपण हँडल केले, त्याची डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन्स वगैरे पण आपण काढलेली आहेत. सो सपोज अशा टाईपचं काहीतरी आहे तर त्याला आपण इक्वेशन म्हणतो. +2 = 0 सिंपल अल्जेब्राइक पॉलिनॉमियल इक्वेशन आहे. तर ह्याच्यात कुठलं डेरिव्हेटिव्ह अपीयर झालं मीन्स सपोज x × dy/dx प्लस काहीतरी 3x - 10 = 0 अशा फॉर्मॅटमध्ये जर इक्वेशन दिसतं तर ह्याला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन. कारण कुठल्या तरी फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह इथे अपीयर झालं. मग हे डेरिव्हेटिव्ह इथे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह dy/dx म्हणजे वायचं एकदा डेरिव्हेटिव्ह काढलं. मग इथे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हच असायला हवं का कंपल्सरी? असं काही नाही. कुठलंही nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह y फंक्शनचं जर इथे अपीयर होत असेल तर देन दॅट फंक्शन दॅट इक्वेशन इज कॉल्ड डिफरन्शियल इक्वेशन. मीन्स फॉर एक्झाम्पल असं असेल की 3 dy³ म्हणजे थर्ड टाइम डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर आपल्याला nth डेरिव्हेटिव्ह हा कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. प्लस सम 2x d2y/dx प्लस सम dy/dx प्लस 100 = 0 अशा फॉर्मॅटमध्ये जर इक्वेशन आलं देन दिस इक्वेशन इज ऑल्सो कॉल्ड डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे सिंपल आहे फक्त की त्या इक्वेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह इन्व्हॉल्व असेल, डेरिव्हेटिव्ह द इक्वेशन कन्सिस्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह असं असेल तर दॅन त्या इक्वेशनला काय म्हणू शकतो आपण? डिफरन्शियल इक्वेशन म्हणू शकतो. सो ही सगळी डिफरन्शियल इक्वेशन आहेत आणि मग त्याच्यावर आपण ती सॉल्व कशी करायची, ती फॉर्म कशी करायची वगैरे हे सगळं ह्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. आता डिफरन्शियल इक्वेशन मेनली फिजिक्समध्ये जास्त यूज होतं. कारण 11वी-12वीत तुम्ही फिजिक्स बघितलं असेल, अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की बरीचशी डेरिव्हेशन्स जी आहेत फिजिक्समधली ती आपण डिराईव्ह करताना डिफरन्शियल इक्वेशनचा यूज केलेला आहे. मग ते फिजिक्समध्ये येतं तेच पुढे जाऊन केमिस्ट्री म्हणजे ॲनालिटिकल केमिस्ट्री असेल किंवा बायोकेमिस्ट्री असेल किंवा कधी कधी बायोटेक्नॉलॉजीमधल्या सुद्धा काही कन्सेप्टसाठी हा डिफरन्शियल इक्वेशन हा टॉपिक किंवा हा कन्सेप्ट आपल्याला तिथे लागतो. म्हणजे हा खूप व्हास्ट कन्सेप्ट, व्हास्टली यूज केलेला कन्सेप्ट आहे. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन हे सेपरेट आहेच, पण हा जो डिफरन्शियल इक्वेशन हा कन्सेप्ट आहे तो व्हास्टली यूज होतो. अगदी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, मेकॅनिक्स म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जर असाल तर मेकॅनिक्स म्हणजे बऱ्याच ठिकाणी हा कन्सेप्ट यूज केला जातो. तर ह्या टॉपिकमध्ये आपण काय करणार आहोत की डिफरन्शियल इक्वेशन्स फॉर्म कशी करायची. आता डेरिव्हेटिव्ह कसं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं माहिती, इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करायचं हेही माहिती आहे. दोन्ही टॉपिक आपले झालेले. तर त्या दोन्हींचा आता इथे आपल्याला वापर करायला लागणार आहे. कारण सिंपल इक्वेशन दिलं असेल तर आपण फॉर्म करू शकतो डिफरन्शियल इक्वेशन. सिंपल आहे ना, कारण डेरिव्हेटिव्ह इन्व्हॉल्व असलं पाहिजे, डेरिव्हेटिव्ह दिसलं पाहिजे तिथे. त्या फंक्शनमध्ये जो काही एक्स अँड वायचं कॉम्बिनेशन असेल फंक्शन मीन्स, सो त्या जो काही वाय असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की डेरिव्हेटिव्ह अपीयर होईल आणि मग विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं की ते जे काही इक्वेशन तयार होईल ते डिफरन्शियल इक्वेशन तयार होईल. सो डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म पण करू शकतो आपण आणि डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला पुढे सॉल्व्ह पण करायचं. म्हणजे हे इक्वेशन आहे हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. त्याला असं सिंपल इक्वेशन म्हणजे हे त्याचा आन्सर आहे असं नाही, पण अशा सिंपल अल्जेब्राइक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये पण आपण आणू शकतो. आणि मग ते आणण्यासाठी काय करायला लागेल? मग इंटिग्रेशन घ्यायला लागेल. म्हणजेच अर्थात इंटिग्रेशनचे कन्सेप्ट पण यूज करावे लागणार आहेत. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन विसरून जायचं नाही. कारण इंजिनिअरिंगला गेलात, BScला गेलात, BCAला गेलात, कदाचित बायोटेक्नॉलॉजीला पण म्हटलं तसं 1-2 टॉपिक डिफरन्शियल इक्वेशनचे यूज करायला लागतात. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन जोपर्यंत शिक्षण चालू आहे तोपर्यंत अजिबात विसरायचं नाही, फॉर्म्युले लक्षात ठेवायचे कारण ते आपल्याला कधीही यूज करायला लागू शकतात. सो हे बऱ्याच ठिकाणी यूज केलं जातं. आपण डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करणं आणि डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करणं हे दोन्ही कन्सेप्ट इथे बघणार आहोत. आता अगदी बेसिक कन्सेप्ट आहे डिफरन्शियल इक्वेशनचा की त्याच्यात ऑर्डर आणि डिग्री असा एक उल्लेख असतो. म्हणजे असं मेन्शन केलेलं असतं की डिफरन्शियल इक्वेशनचे ऑर्डर काय अँड डिग्री काय. तर तो एक सिम्पल कन्सेप्ट आहे. काय तर हे असं डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल तर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठलं आहे तिथे चेक करायचं. हायेस्ट ऑर्डर, आता ह्या डेरिव्हेटिव्हची ऑर्डर 1 आहे, ह्याची ऑर्डर 2 आहे, याची ऑर्डर किती आहे? 3 ऑर्डर आहे. त्यामुळे ह्या इक्वेशनची ऑर्डर म्हणताना म्हणायचं ऑर्डर इज 3.
कारण ह्या इक्वेशन मध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असेल ते किती ऑर्डरचं आहे तर थर्ड ऑर्डरचं आहे, त्यामुळे ऑर्डर 3. त्याच्यानंतर डिग्री आपण बघतो. सो डिग्री कशी कॅल्क्युलेट करायची किंवा डिग्री कशी चेक करायची एखाद्या इक्वेशनची, तर डिग्री चेक करताना हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पुन्हा चेक करायचं. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती आहे, हे डी क्यूब वाय बाय डी एक्स स्क्वेअर. ते रेस टू किती आहे, रेस टू काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे याची डिग्री इथे 1 आहे. पण सपोज हे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, असं होतं डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कधी की ह्याचाच काहीतरी रेस टू 4 वगैरे केलंय, म्हणजे ते असं प्रेझेंट पण असू शकतं. दिस इज ऑल्सो डिफरन्शियल इक्वेशन. सो इथे आपल्याला लक्षात येते की ऑर्डर 3 आहे कारण हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज 3. बट त्या हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती टाइम्स आहे, 4 टाइम्स आहे ना, म्हणजे रेस टू 4 आहे, त्यामुळे इथे डिग्री किती येणार, 4 येणार. तर सपोज इथे d2y बाय dx स्क्वेअर असं काहीतरी आहे आणि इथे dy बाय dx आहे आणि dy बाय dx याचं काहीतरी क्यूब आहे आणि d2y बाय dx स्क्वेअरला रेस टू 1 आहे, म्हणजे ते मल्टिप्लिकेशन. तर इथे आपल्याला ऑर्डर अँड डिग्री चेक करायची आली तर कशी येणार, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठले आहे ते आधी जाऊन चेक करायचं. हायेस्ट ऑर्डर कुठला आहे तर d2y बाय dx स्क्वेअर, म्हणजे ऑर्डर किती आहे हायेस्ट तर 2 आहे, त्यामुळे ऑर्डर ह्याची 2 येणार आणि डिग्री किती येणार. आता परत जाऊन हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणते आहे ते चेक करायचं. तर हे हायेस्ट ऑर्डर आहे, मग रेस टू किती आहे त्याला, आता रेस टू काही नाही म्हणजे रेस टू किती आहे 1 आहे, त्यामुळे त्याची डिग्री 1. पण इथे ह्याच इक्वेशन मध्ये dy बाय dx ला रेस टू किती आहे 3, पण हे रेस टू आपण इथे बघत नाही. तर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कडे जायचं आणि मग त्याची पॉवर किती आहे ती चेक करायची आणि मग ती पॉवर म्हणजेच त्याची डिग्री असणार. त्यामुळे इथे कन्फ्युजन होऊ शकतं, पण ते लक्षात ठेवा की दोन्ही रिलेटेड टू हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहेत, त्यामुळे बाकी कुठल्याही डेरिव्हेटिव्हची ऑर्डर कितीही जास्त असली तरी ती आपण कन्सिडर करायची नाही. सो ऑर्डर आणि डिग्री असा इथे कन्सेप्ट आहे. हे तुम्हाला MCQ ला वगैरे विचारू शकतात की एखादं डिफरन्शियल इक्वेशन दिलं की त्याची ऑर्डर किती आहे ती सांगा आणि त्याची डिग्री किती आहे ती सांगा. काही वेळेला असं कॉम्प्लिकेटेड स्क्वेअर रूट मध्ये वगैरे असं दिलेलं असतं, ते थोडंसं सिम्प्लिफाय करून घ्यायला लागतं आणि मग त्याची ऑर्डर आणि डिग्री आपण सांगू शकतो. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे बघूया. सो डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे सिंपल कन्सेप्ट आहे, सॉल्व्ह करायला गेल्यावर थोडासा कठीण वाटेल, पण ॲज अ कन्सेप्ट म्हणून एकदम सिंपल आहे की which involves derivative of function, then that equation is called differential equation.